सुस्वागतम. जनता जनार्दन नमस्कार. आज रामनवमी निमित्त तसेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना डबल बारी करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल धन्यवाद. वरची गुरामाडी मठाधिपती या ठिकाणी ज्यांनी 26 वर्ष, आज बघा 26 तारीख 26/3/26 आणि आज हा वर्धापन दिन, ज्यांनी मला सातत्याने पक्वाज वादक कॅसेटमध्ये सहाय्य केलं, वादनाला मदत केली, ते आमचे संतोषजी गुराम आज ते मठाधिपती झालेले आहेत. आणि त्या निमित्त कित्येक वेळा आम्ही बघा काशीराम बरपुवा, त्या काशीराम बरपुवांच्या मायभूमीत मला ही सुवर्ण संधी मिळाली. खरोखरच काशीराम बुवासाठी एकदा टाळ्या होऊ देत नव्हते, कारण या काशीराम बरपुवांसाठी पक्वाज वादक आमचे संतोषजी गुराम यांनी सहकार्य केलं आहे. श्रीधर मुनयेकर बुवा, त्याचप्रमाणे अशा अनेक बुवा, सत्यवान पांजाळ बुवा आणि त्यांचेच आज इथे नातेवाईक आमचे विरोधी तुळशीदास मेस्त्री यांच्याशी आमचा सामना होत आहे. खरोखरच पांजाळ बुवाचे पंत शिष्य आणि म्हणून त्यांचं नाव आहे. चांगलं जेवढं होतं तेवढं करणार आम्ही. दोन्ही बुवा चांगल्या परीने हा एक पारंपरिक सामना आहे आणि या पारंपरिक सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत दोघेही. त्याचप्रमाणे विशेष आभार मानावे लागतील जे आमचे दोन्ही बुवांची नावे सुचवणारे संतोषजी गुराम, कारण अनेक बुवा आहेत. आता या रामनवमी निमित्त अनेक बुवा इथे भजन करून गेले, पण आमची दोघांची नावं त्यांनी सुचवली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. संतोषजी गुराम यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत, कारण उत्कृष्ट पक्वाज वादक मृदुंग म्हणून नाम होतं आणि आता ते मठाधिपती झालेले आहेत. कारण माणूस बघा कसा बदल होतो, हे एक उदाहरण आहे. आणि या ठिकाणी महापुरुषाचे सुद्धा स्थान आहे, त्याचप्रमाणे ते दत्तगुरूचं स्थान आहे. आणि असे या ट्रस्टने मिळून सगळं त्यांना सहकार्य करून हा मठ स्थापन केला. आणि मठाधिपती संतोषजी गुराम यांनी पुढे हा मठ चालू ठेवला आणि हा पहिलाच वर्धापन दिन आमच्या नशिबी. बघा भाग्यवान आहोत की हे पहिलाच वर्धापन दिन आमच्या आम्हाला आलेला आहे. हिंदूंच्या आराध्य दैवत गणराज गणपती याला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझी ग्रामदेवता श्री लिंगरावला त्याला नमस्कार करून माझ्या कुलदेवताला तुळजा भवानी बहिणी भवानी त्यांना साष्टांग नमस्कार करून माझ्या मातृपितृ देवतांना दंडवत घालून भजन सम्राट काशीराम बरपुवा गुरुवर्य यांना त्रिवार वंदन करून माझ्या जमलेल्या सगळ्या बहिणी बुवा आणि रसिकांना आणि आमचे विरोधी बुवा यांना नमस्कार करून भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. शाबास. मला पक्वाजी साथ देणारे आदित्य जयेश नार्वेकर, त्याचप्रमाणे साटम महाराजांचे चिरंजीव आदित्य साटम तबला वादक, माझे ज्येष्ठ
माझ्या बाजूला बसलेले नारायण नेवणकर यांनी भजनाच्या सुरुवातीपासून पकवाज वादक म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे इथे हजर असलेले आमचे संदीप परब हे सुद्धा जाणकार आहेत. या मालवणच्या भूमीमध्ये आमचे सुहास चव्हाण आनंद पार्टी यांना आनंद पार्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं हे कारण असा एक चांगला कलाकार होऊन इथे गेला की ज्याने कित्येक बुवांना पकवाज वाजून सहकार्य केलं ते आनंद पार्टी बुवा. आणि हा सुहास चव्हाण आणि आनंद पार्टी नंतर आमचे महेश बरक यांनी सुद्धा पकवाज वादकाला सहकार्य केलं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी माझे गावचे ज्येष्ठ लक्ष्मण मळेकर त्या सिरवल गावावरून आमचे सगळी मंडळी आले. नितेश सावंत, बाबू देसाई, त्याचप्रमाणे प्रभाकर पिंदावणकर आणि असे अनेक जण आमच्या गावावरून आले. आमच्या गाववाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजून स्वागत करायचं. तुम्हा सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजून स्वागत करायचं. या ठिकाणी ज्यांनी आज बघा आम्हाला इथे जेवण आता दुपारचं जेवण दिलं आणि या ठिकाणी या मठासाठी जिलेबी गोड धोड असं काहीतरी द्यावं म्हणून 20 किलो जिलेबी दिली. ते आमचे प्रमोदजी परब ज्यांचा वराडमध्ये सावरवाड तळ्याचा आंबा इथे एक हॉटेल आहे मोठं आणि इथे हॉल आहे. खरोखरच एकदम गावच्या पद्धतीत जेवण आणि सुंदर जेवण देणारे आणि स्वस्त जेवण देणारे आमचे प्रमोदजी परब ते सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचे आपल्या मंडळाच्या होते हार्दिक स्वागत.
प्रथम वंदन करीतो तुझला श्री गजानन देवा. प्रथम वंदन करीतो तुझला श्री गजानन देवा. गोड नाम गाऊनी तुझे करीतो तुझीच सेवा. गोड नाम गाऊनी तुझे करीतो तुझी सेवा. अससी तू विद्यादाता विश्वाचा विश्व करता. अससी तू विद्यादाता विश्वाचा विश्व करता. दुर्जनांसी दुःख करता सज्जनांसी विघ्न हरता. दुर्जनांची दुःख करता सज्जनांची विघ्न हरता. तूच खरोखर ईश्वर देवा. तूच करो ईश्वर देवा. करीतो तुझा धावा. करीतो तुझा धावा. भक्ती भावे अर्पितो दुर्वा. भक्ती भावे अर्पितो दुर्वा. आशीर्वाद आम्हा द्यावा. आशीर्वाद आम्हा द्यावा. नमो सुर गणपते. नमो श्री गणपते. नमो गणपते. नमो चराचरपते. नमो चराचरपते. नमो चराचरपते. पुंडलीक वरदा. अनाथ सिद्ध पंढरपुरासी पंढरीनाथ. विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन. जगद्गुरु सिद्धार्थात्रय छत्रपती शिवाजी. छत्रपती संभाजी. रामदेवता श्रीलिंगरमणाथ. श्रीरामेश्वर श्रीलिंगेश्वर. आदिमाया ओंकार स्वरूपी नवचंडिके भवानी माते तुझा. श्री स्वामी समर्थांचा. श्री साईनाथ बाबांचा. अहिल्या ईश्वरी महागुरुदेवाचा. आमच्या गावच्या ईश्वरी महागुरुदेवाचा. कैलासवासी गुरुवर्य काशीराम परपुआंचा. कैलासवासी दत्ताराम देसाई मुवांचा.
काय काशीराम भुवनचा दम आहे. कारण आमच्या पाठी काशीराम भुवन हे सगळं देऊन गेलेले आहेत. आणि खरोखरच आमच्या समोरचे बुवा तुळशीदास उर्फ राजू मेस्त्री. आता गावात मान तेवढं नाही मिळत हो, गावात कमी. कारण किती जरी चांगलं बुवा असलो तरी तुळशाच म्हणून हाक मारतेले, नाही तर राजग्या. तसं मागा पण काहीतरी म्हणते तुम्ही माहिती आवडत, मी काय सांगत नाही. तसा असता तर आपण जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावं. कारण आज या ठिकाणी मठात मध्ये श्री स्वामी समर्थांचा वर्धापन दिन आहे. आधी पहिलं भजन करूया आणि नंतर चांगलं चांगलं पुढे जेवढं बोलण्याचं आहे तेवढं बोल. आम्ही अश्लील असे जोक मारणार नाही, पण योगायोगाने जोक असतात व्यवहारातले ते सांगत जाणार मी मध्ये मध्ये. पण तत्पूर्वी आपण भजन म्हणूया, नंतर बघूया. प्रेम पाणी धपनी धप ओ मग सरे निसा, प्रेम पाणी निसा पनी सारे सानी धप सानी सानी धप नी धनी धप मद पद मग प्रेम मग रे ग निसा, प्रेम पाणी निसा.
मपरी 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 बनिसा 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 सा बनिसा रे बनिसा 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 सुंदर माधव जय श्रीधरा हरी केशव सुंदर माधव वेणुधरा
धन्यवाद धन्यवाद. राजेश बरोळेकर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. अशीच त्यांना बरकत देऊ देत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतोय. माझा शिष्य सुयश काराणे यांनी काही दादा काराणे यांच्या स्मरणार्थ हे 500 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद 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 धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. आता दादा काराणे म्हणजे काशीराम परभणा पकवाज वादक म्हणून मदत केलेली आहे. बरेच साथ दिलेली आहे त्यांनी, म्हणून त्यांचं नाव इथे प्रसिद्ध आहे बघा, दादा काराणे. कारण त्यांचा जोड होता. काशीराम परब त्यांच्याशिवाय बसायचे नाही. त्यांनी सांगितलं भजन करायचे नाही, त्यांनी सांगितलंच वाजवाय, त्यांनी सांगितलंच करायचं, असे हे दादा काराणे. त्यांचं नाव इथे खरोखरच या काराण्यामध्ये त्यांचं नाव आहे, म्हणून म्हणतोय बघा. आज रामनवमीचं आपण इथे खरोखरच रामाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून रामाचे विचार आणि कृष्णाचे, रामाचे आचार आणि कृष्णाचे विचार, राम कसा असावा आणि कृष्ण कसा असावा हे बघा आपल्याला काय शिकवलं रामाने. बघा, एक पत्नी एक वचनी असा राम, मर्यादा पुरुषोत्तम असा राम होणे नाही. कारण तो राम म्हणजे बघा जनकल्याणासाठी, लोकांच्या रयतेच्या कल्याणासाठी हा आताचा राम. आणि पूर्वीचा राम म्हणजे बघा आत्मा राम, ज्याने तो आळवला तो राम. तो कोणी बघा शिवशंकराने, तो तेव्हा सुद्धा राम होता. आणि आता हा जगाच्या कल्याणासाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी हे आचार शिकण्यासाठी. कारण मर्यादा पुरुषोत्तम आता किती बघा काही ठिकाणी अत्याचार होत आहेत, म्हणून त्यांचे आचार विचार मर्यादा पुरुषोत्तम मर्यादेच्या बाहेर गेले नाही. लक्ष्मण बघा, लक्ष्मणाने कधीही वर मान करून बघितले नाही सीतेकडे. कारण लक्ष्मणाचा जन्म हा फक्त कशासाठी झाला होता, भावाच्या सेवेसाठी, रामाच्या सेवेसाठी. भक्ती कशी असावी ती राम हनुमंताकडून शिकावी. कारण एकदा असंच झालं बघा, सीतामाई डोक्याला टिकली लावून बसली होती. म्हणजे तेवढी टिकली नव्हती, आता त्यावेळेला कुंकू होतं. आणि त्याने विचारलं, हनुमंताने विचारलं, हनुमंत विचारतोय माते डोक्याला काय आहे. माता लगेच बोलते की हे माझं सौभाग्य आहे. आणि तेव्हा हनुमंताने काय केलं बघा, एवढी त्याच्या हृदयामध्ये भक्ती होती. कारण त्याने आपलं हृदय फाडून राम आणि सीता दाखवली. आणि म्हणून तेव्हापासून त्या हनुमंताने काय केलं, आपल्या अंगाला ते लाल रंग पासून घेतात. तेव्हापासून सेंदूर वाहतात हनुमंताला, म्हणून हनुमंताला सेंदूर वाहतात. असा हा राम. आता तुम्ही म्हणा तुमच्या आमच्या मध्ये देव आहे बघा, पांडुरंग आहे, तो ओळखता यायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतायत, काय म्हणतायत बघा, बोलो ऐसे बोल त्याने डोले विठ्ठल, बोलो ऐसे बोल त्याने डोले विठ्ठल. म्हणजेच काय, तुम्ही दत्त आहात, आज इथे थांबलेले आहात गपचूप मध्ये. कारण तुम्ही आज इथे दत्त रूपाने आलेले आहेत. वी म्हणजे विरंची, ठ म्हणजे ठकारे आणि ल म्हणजे लकारे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव, ठकारे म्हणजे शंकर महादेव आणि लकारे म्हणजे लक्ष्मीपती. तुम्ही दत्त रूपात, आपण म्हणतो बघा एकदा काय म्हणतो, दत्तासारखा येऊन आमच्या दरवाजात उभा राहिला, तसं तुम्ही दत्त रूपात येऊन इथे थांबलेले आहेत. म्हणून हा दत्ताचा रूपात अवतार आहे तुम्ही. तुमच्या सुद्धा देव आहे. आपण म्हणतो कृष्णाने 16 सहस्र नारी फिरवल्या नाही, हे चुकीचं आहे बघा. त्याचं राधेवर प्रेम होतं, राधेवर प्रेम होतं, रुक्मिणीशी लग्न केलं. पण काय बघा, आपल्या अंगामध्ये 16 सहस्र शिरा आहे. शिरा त्या धारा आहेत, त्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या. धारा 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 म्हणता राधा राधा झालं. आणि राधा कृष्ण आपण म्हणतोय, म्हणून राधा असं हे झालं.
आणि म्हणून राधा ही प्यारी होती कोणाला? कृष्णाला. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे जोगबाजी नाही, चांगलं इतिहासाची माहिती सांगतो तुम्हाला. कारण शास्त्रामध्ये काय सांगितलं. आता रामायण तुळशीदासांनी मग लिहिलं आहे बघा, पण वाल्मिकीने रामाचा जन्म होण्यापूर्वी रामायण लिहिलं बघा. रामाचं आधी रामायण लिहिलं आणि ते लिहिलं संस्कृत मध्ये, त्याचं मराठीमध्ये एकनाथ महाराजांनी रूपांतर केलं. आणि तुळशीदासांनी, ह्या तुळशीदासांनी नाही, हे तुळशीदास वेगळे, यांना काही नाहीत. आता तसे शिकले आहेत. ह्या तुळशीदासांनी रामचरित रामायण लिहिलं, रामचरित मानस असं रामायण लिहिलं. आणि दुसरं याच्यामध्ये तामिळमध्ये ते एक रामायण लिहिलं गेलं. असे 4 रामायण लिहिले गेले. म्हणून राम अवतार कसा झाला याचं सगळी माहिती रामायणामध्ये मिळेल. सगळं सांगायला गेलो तर आपलं भजन बाजूला राहील. आपण जेवढं चांगलं का सांगता येईल तेवढं सांगूया. आता रुपवली रूपाचा भंग. याचा भजनाशी काही संबंध नाही. परंतु काय होतं बघा, चांगला तर ना आजकाल कोण पिकताचा विकत, हाय पिकताचा विकत पिकला जात नाही. कारण काय काय त्याचं कारण सांगतो मला. आता ऐका. कारण असे शेर आतापर्यंत कोणी मालवणी म्हणींचे शेर केले नाही. कुठच्याही गोवाने केले ते मी केलेले आहेत. कित्येक गाणी मी लिहिलेली आहेत. पण मी माझं मोठेपण सांगत नाहीये. माझ्या 26 शासनाने वाजवले आपल्या संतोष गुराव यांनी, हा ते महाराज झालेले आहेत. पण प्रत्येक ठिकाणी माझं गाणं निसर्गावरती गाणी लिहिली बरीच. पण हे शेर मालवणी म्हणींचे शेर तुम्ही एकदा ऐकून घ्या. चुकणार क्षमा असावी, थोडीफार चुकसा होईल, परंतु ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला उपयोग होईल. कोण बुवा असेल त्याला उपयोग होईल. बघा आमच्या इथे हेमंत परब बुवा आलेले आहेत, संदीप परब बुवा आहेत, पक्वाजवादक, अत्यंत हुशार असे, अत्यंत हुशारचे पक्वाजवादक, यांनी सुहास चव्हाण आणि आनंद पार्टे यांच्याशी नेहमी मार्गदर्शन करणारे, त्यांना सुद्धा आणि सल्ला मसलत करणारे संदीप परब यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ देत. हेमंत परमासाठी टाळ्यामध्ये धन्यवाद. धन्यवाद. आगासला ता मागासला पाठसून इला आता उजेडा दिला, केला तुका झाला माका, हो केला तुका झाला माका, करू गेला गणपती पण झाला केडला. आगासला ता मागासला. आम्ही पुढे आलो नाही. कारण सांगतो तुम्हाला. कारण ह्या आम्ही आमका धंगाट निघाला चालत नाही. आमका आता काय नाही जमत ते. आम्ही सरळ मार्गाने जाणारी माणसं, म्हणून आम्हाला भांडूप मध्ये सगळ्यांना माहिती आहे भजन कायमस्वरूपी असतात. भांडूप मध्ये भांडूच्या आहेत पण भजन असतात. तर कायमस्वरूपी 5-6 भजनं असतात. तीच आम्हाला संपत नाही. पण डबल बारी मध्ये म्हणजे काय, ह्या आता सगळं आजकाल अभंगापर्यंतच फक्त होत आणि पुढे काय होत नाही. म्हणून आम्हाला ते खरोखर वाईट वाटतंय. म्हणून म्हणतो आगासला मागासला पाठसून इला आता काय झाला उजेडात इला, केला तुका झाला माका, करू गेलो गणपती झाला केळला. हा कसा आहे. जवळची होकाल कोरड कुरडी, जवळची होकाल कुरडी, पण लांबची बरी थेरडी. लांबची थेरडी असते त्याला, पण जवळची होकाल कुरडी ती का वाईट नाव आठवतं. बाहेरची डाळ बरी पण घरची नको कोंबडी. बाहेरची डाळ बरी लागतात. आपण म्हणतो किती काय झालं. आज आप खरोखरच चांगलं आमच्या हेमंत कॅटरर्स गुरु माऊली, कारण इथे एक हॉल आहे बघा आपल्या तळ्याचा आंबाच्या इथे मस्त जेवण. खरोखर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाते परबांसाठी. कारण उत्तम असं पोटभर जेवण. आजकाल 50 रुपयात कोण जेवण देतं काय हो.
पण आमचे परब मुंबई पासून इथपर्यंत सुद्धा मुंबई त्यांचं हेमंत कॅटरर्स आणि ती गुरु माऊली समर्थ असं एक हॉल गुरु माऊली काय ते मंगल कार्यालय आहे आणि समर्थ हॉटेल आहे. तर इथे सुद्धा त्यांना लोकांच्या सेवेसाठी हॉटेल घातलंय बघा. खरोखर नक्कीच जावा आणि त्याची चव घ्यावा, कारण त्याशिवाय तुमका समजणार नाही. आम्ही पोटभर जेवून आलो दुपारी, उद्या सुद्धा आमचं तरी जेवणार म्हणून म्हणतोय बघा. जाणाऱ्याचा जाता कोठावळ्याच्या पोटात दुखता, करणारो करून जाता आणि कमी करताना वयता. करणार करून जाता म्हणजे सगळे करून जातात, काय नाही करायचं नाव येतं म्हणून म्हणतो. रोजचा पावना खोट लावणा, रोज पावनो जो इलो होता आपण म्हणतो कशाक तो किलो हा नाव द्यायचं. रोजचा पावना खोट लावणा ता कुत्र्या समान, रोजचा पावना खोट लावणा ता कुत्र्या समान. कोण नाही कोणता डाळ भात लोणचा, कोण नाही कोणता डाळ भात लोणचा. दे मान घे सन्मान, मान दिलो तर सन्मान मिळतो, नाही तर कोण विचारतो नाही बघा. मग सांगितलं तुमका मी, कारण गावात मान मिळायचो नाही, कारण गावात त्याची किंमत कमी असते. पण बाहेर साहेब म्हणतेले, बुवा म्हणतेले, कॉलर टाईट होता. आम्ही शेले घालून फिरणारे बुवा नाही, आम्ही कधीच आमची हुशारकी दाखवली नाही. आम्ही चांगलंच शिकवणार, चांगलंच ज्ञान देणार. तसेच आमचे चांगले बुवा आहेत बघा. चांगले परशुराम पांचालची चांगली गायकी करणारे तुळशीदास. मग अशी सांगितलं ना तुळशीदास, हे तुळशीदास नाही हा, रामायण सांगणारे. हा कशात नाही, कशात नाही काय नाही फाटक्यात पाय, हैरात नाही आणि माशात नाही. पोरांच्या मळणे बियाणी भात नाही, पोरांच्या मळणे बियाणी भात नाही. ताकाक जाऊन कुंडला कित्याक लपवचा, ताकाक जाऊन कुंडला कित्याक लपवचा. नको नको म्हणता वाईनसाठी जाऊचा. ताकाक जाऊन कुंडला लपू किती होया वया आणा तुमका मागान घ्यावा ना, नाही तर सवय असता का काय पंक्तीक बसले ना आपल्या वया असता. आपण सांगतो काय सब्जेक्ट समारावडा, एका वेळेस वाट्याने समारावडा पंक्ती बसलो काय मग आणि हळूच म्हणतात नाका थाडवा थोडासा, अशी सवय असता. तर वया वया आणा मागान घ्यावा ना, लपतास किती असं म्हणून म्हणते. भरलेल्या बामनाक रुमाड कडू, भरलेल्या बामनाक रुमाड कडू, कडू लिंबा साखर घाला कडू कडू. सुकळ नाही दुकळ शेवरो पालेलो, आलो मिरा केलो आणि शेजारी उतो केलो. आता मानाक बुवा काय कर धावतील पाठी माग मारतील मारणी म्हणत माफ करा असं म्हणणार नाही, कारण काय ती म्हण होती पूर्वीची अशी. आदू गेलो मिरक गेलो आणि महानी उद्धव केलो, पण ती म्हण होती. म्हणजे सगळा काय झाला नाही, आता उद्धव करता कशा काय पाऊस गेलो सगळं. माझा माझा यमाचा खाजा, रात्री तो राजा आणि सकाळी डोक्यावर बोया. खरा ना साठम महाराज आले मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत टाळ्यांच्या गजरात करूया. त्यांचे चिरंजीव आदित्य साठम खरोखर माझ्या मंडळामध्ये मधुकर नार्वेकर यांचे चिरंजीव, मंगेश पेडणेकर यांचे चिरंजीव मंगेश पेडणेकर, विनीत सावंत उत्कृष्ट गायक, आमचे दत्ताराम वारंग, नंतर वंजारे, त्याचप्रमाणे सचिन देसाई पक्वाजवादक, सावंत गणेश सावंत, शिवक आताडे बुवा, अरुण गाडी, चांगला एक पुन्हा एक पाटील लपलेला हा माणूस संकेत पडकीळ चांगलं वाद्य करतो. आणि सचिन मासे आमचा धरकारी कशा कोणत्याही कामात उपयोगी पडणार हो. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
सकाकताता बुवा सोना नाही, सकाकताता बुवा सोना नाही, दिसता तसा नसता, दिसता तसा नसता, तोंड आणि परिस, तोंड आणि परिस ह्याच्यात फरक काय समजतात. हा करून करून भागलो आणि देवपूजेक लागलो. बघा आता आणि तसं म्हणत नाही, करून करून भागलो म्हणते त्या सगळ्यांकाच म्हणूया नो, कारण असे असे अनेक बो आहेत ते करून करून भागले, देवपूजक लागले आणि गावभर फिरलो आणि हुमऱ्या गाडगात पडलो मेलो. तसा आहे आता. ह्या सगळा झाला. आमच्या गुलाम मोहानी सगळे प्रकार केले, वाद्य केलं, काय काय केलं, शिकार केली, बरीच केली आणि शेवटी स्वामी समर्थांची कृपा झाली म्हणून हा मठ झाला. आणि त्यांना म्हणून मठाधिपती म्हणतात. मठाधिपतीसाठी एकदा टाळ्या जाऊ दे. आता रूपाचा रंग. रूपाचा आकार देखोनिया तुझा रूपाचा आकार. स्वामी समर्थ माझा दत्ताचा अवतार. स्वामी समर्थ दत्ताचे अवतार. तिसरा अवतार स्वामी समर्थ. पहिला अवतार श्रीपाद वल्लभ. दुसरा अवतार नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थ. असे अनेक दत्ताचे अवतार. टेंबे स्वामी सरस्वती, साटम महाराज, राहुल महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज, गजानन महाराज शेगावचे आणि गगनगिरी महाराज असे दत्ताचे अवतार. खरोखर त्यांना अवतार म्हणतात कारण निश काय ते म्हणतात षडरूपी, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी मद काय मद मत्सर लोभ मोह हे काही त्यांच्या ठिकाणी नव्हतं. लोभ मोह मद मत्सर हा कोणताही भेदभाव नव्हता. म्हणून म्हणतात बघा देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. स्वामी समर्थ देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. स्वामी समर्थ माझे दत्ताचा अवतार. स्वामी समर्थ माझे दत्ताचा अवतार. स्वामी समर्थ माझे दत्ताचा अवतार. देखोनिया तुझा रूपाचा आकार. देखोनिया तुझा रूपाचा आकार. स्वामी समर्थ
मुखी गातो गीता वाजवितो टाळी मुखी गातो गीता वाजवितो टाळी गातो गीता वाजवितो टाळी गातो गीता वाजवितो टाळी मुखी गातो गीता मुखी गातो गीता वाजवितो टाळी वाजवितो टाळी राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय तारा कुटील मकरे वनमाळी कुटील मकरे वनमाळी उदया तळीन जिथून पडल्या गाठी भेटीत कृत्यता मोठी ऋणानुबंधाच्या गाठी कित्येक वर्षाच्या ऋणानुबंध असल्यामुळे स्वामी समर्थांचं सेवा करण्याची संधी मिळाली कारण आमचे ऋणानुबंध होते कारण मी मागाशी सांगितलं संतोष गुलाम एक पक्वाद वादक मृदंग मणी होते आणि आता येऊन मठाधिपती झाले कारण हे ऋणानुबंध आहेत आणि हा वेळ त्यांनी मला कित्येक वेळा सांगितलं बुवा एकदा तरी येऊन आमच्या स्वामी समर्थाच्या ठिकाणी भजन करा पण हा योग आला डबल बरीचा हे आमचे ऋणानुबंध आहेत तसे तुमचे आमचे सुद्धा हे भेटण्यासाठी ऋणानुबंध होते म्हणून म्हणतोय बघा भेटीत कृत्यता मोठी, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत कृत्यता मोठी. मुखी गातो गीता वाजवितो टाळी मुखी गातो गीता वाजवितो टाळी गातो गीता वाजवितो टाळी गातो गीता वाजवितो टाळी नाचती राहुळे प्रेम सुखे नाचती राहुळे प्रेम सुखे नाचते राहुळे प्रेम सुखे प्रेम
म्हणे माझा तुझ्या नावापुढे दास म्हणे माझा तुझ्या नावापुढे दास म्हणे माझा दास म्हणे माझा तुझ्या नामापुढे तुझे बापुढे सकळ दास म्हणे माझा तुझ्या नावापुढे दास म्हणे माझा तुझ्या नावापुढे तुझे बापुढे सकळही तुझे बापुढे सकळही धन्यवाद धन्यवाद. काय होतं केव्हा केव्हा टीव्हीवर असली काय बोलतो माणसं जागेवर येत नाही. कधी सांगितलेल्या वेळेवर कधीच माणसं येत नाही. बदनाम सुद्धा कधी सांगितलेल्या वेळेवर सुद्धा मंडळ योग मागत नाही. कारण काय आता जमाना पण सुद्धा होय होय राहा तर कसं येतलच बाबा विचारलो आम्ही. हा येतलच कसं आता तू लवकर वला करून येते म्हणता. वला करून येतलंय कसा आहे या वला करून ये पण आम्ही झालो सुखावले. असा काय एकदा असंच नास्तिक होतो माणूस नास्तिक आणि रामाची भक्ती करू लागलो. सगळे रामाची भक्ती कराय कसलं देवण कसला काय घेऊन म्हणतात तुम्हाला काय सांगितलं गणपती ते यांच्यासारखे म्हणणारे होते. आणि काय झाला नास्तिक माणसा कधीच त्यांना देव मानल्या नाही. आणि एकदा त्याला ताप इलो जोरात हो ताप इलो असं जोरात की काय गत्यंतर नाही. आणि त्याला झाला 2 नंबर म्हणजे परसाकडे झाला. बाहेर गेलो आणि नेट लावतं काय व्हायला. शेवटी काय माहिती आहे रामा रे देवा रे रामा रे म्हणजे तेव्हा त्या रामाचं नाव आठवलं. तेव्हा एखादा व्हायना तेव्हा
तकड्यासून कोण धावत इलो हनुमान म्हणजे कानपाडात मारून दिला हो. माझ्या रामाचा एवढं येते तू काय करतस काय ना रामाचं नाव काय घेतस पण त्याने त्याच्या कानपाडात मारल्या. गाल सुजलो कोणाचो तुला माहिती आहे रामाचो गाल सुजलो त्याच्या कानपाडात मारल्यामुळे अरे त्या काय केलंस म्हणा माझ्या भक्ताक तू मारलंस कारण तू माझ्या तो नाव घेत नव्हतो ना पुन्हा आता घेतल्या तू तुझ्या कानपडात मारलंस किती आहे म्हणून धावत 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 आता आधी पहिलं त्याला शोध आणि ती माफी माग हनुमंता सांगितलं तेव्हा माझं गाल बरं होतं. सगळी काय औषधा करून झाले पण त्याचं गाल बरं होईना रामाचं. तेव्हा राम हनुमान धावता एवढे लक्ष्मणाने सगळ्या वेली आणल्या काय काय ह्याच्यातून आणल्या डोंगरातून वगैरे काय काय उपयोगच होईना. शेवटी हनुमान धावत आला आणि माफी मागण्यासाठी धावत आला तेव्हा त्या तो माणूस लपाकला लोक त्याला भीती वाटली काय हनुमान माका मारू गेलो. मग शेवटी लोकांनी दरवाजा लावून बसलो. लोकांनी सांगितले काय घाबरा नको ज्या माफी मागू गेला माफी मागितल्या तेव्हा रामाचं गाल बरोबर. असे नास्तिक लोक असतात राग नको धरू नास्तिक लोकांसाठी सांगितले. आणि बोलता बोलता मग सांगितलं जॉब होता एकदा असाच झाला हो. काय झाला सगळ्यांनी सगळं झालं काय सगळं सेटअप झालं. एक माईक तर पडत आम्ही आमच्या सांगितलं का अरे काय घराकडे जा यांच्या पेडणेकरांच्या घराकडे जाऊन माईक घेऊन ये. तो धावत धावत गेलो त्या पाणग्याचा पाठपोऱ्या गेलो धावत तो माईक घेऊन येलो. अरे माईक घ्या ठीक आहे तुम्ही सांगितलं माईक घेऊन येऊ माईक घेऊन यांची बायको घेऊन येलो. अशी परिस्थिती असता म्हणजे ऐकत नाही लोक ऐकल्याशिवाय ते पण जातात आणि मग कसा पण कर तेव्हा समजून घ्यायचा आणि काय सांगतात आणि नंतर धावायचा. असा पाठपुराक जाऊन उपयोग नाही म्हणून म्हणते बाबा. आमच्या गुरुजीने सांगितलं बघ भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग आम्ही गाव पाडू रंग. भुंकणे भोकाने का ते भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग आम्ही 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 गाव पांडुरंग आम्ही 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 गाव पांडुरंग आम्ही 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 गाव पांडुरंग. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग आम्ही 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 गाव पांडुरंग आम्ही 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 गाव पांडुरंग गाव पांडुरंग. जित्याची ती खोड न जाय मेल्या विण जित्याची ती खोड न जाय मेल्या विण जित्याची ती खोड खोड न जाय मेल्या विण जित्याची ती खोड खोड न जाय मेल्या विण विंचू कधी ना सोडी आपला स्वभाव गुण विंचू कधी ना सोडी आपला स्वभाव गुण विंचू कधी ना सोडी आपला स्वभाव गुण विंचू कधी ना सोडी आपला स्वभाव गुण. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग आम्ही 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 गाव पांडुरंग आम्ही 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 गाव पांडुरंग आम्ही आम्ही
गणेश पूजती लक्ष व्याधिती हो गणेश पूजती लक्ष व्याधिती शक्ती तुला नाथ या कोकणात मोठा सण या कोकणात हा बघा काशीराम परब बुवा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे कारण या पंचरत्नामध्ये काशीराम परब यांचं नाव येतं कारण त्यांनी तसे अभंग गजर असे एकदम सुंदर असे लिहून गेले म्हणून ती आता आठवण म्हणून बोललो. या ठिकाणी माझे गुरुबंधू गणपत परब बुवा हरकुळ आले बघा 200 रुपये दिलेले आहेत मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद. अशीच बरकत देऊ दे त्यांना आणि स्वामी समर्थांचा भलं करू दे बाबा. काशीराम परबांची आठवण म्हणून राजू बरुळेकर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद 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 धन्यवाद. अशीच बाबा बरकत देऊ दे महाराज. भुवांच्या गावाचं मी गाणं लिहिलं होतं हिंदळे गावावर नाही काळभैरावर फक्त एकच ओळ म्हणणार मी कारण चाल तीच. देवगड तालुक्यात प्रसिद्ध आहे सुंदर इंदळे गाव. देवगड तालुक्यात सुंदर इंदळे गाव. त्या गावात नांदतो काळभैरव देव. त्या गावात नांदतो काळभैरव देव. त्या गावात नांदतो काळभैरव देव. देवगड तालुक्यात प्रसिद्ध आहे सुंदर इंदळे गाव. देवगड तालुक्यात प्रसिद्ध आहे सुंदर इंदळे गाव. त्या गावात नांदतो काळभैरव देव. त्या गावात बस झालं. तास तास म्हटलं मला लोक कंटाळू येतात म्हणून आता स्वामी समर्थांच्या मठासाठी कोणी कोणी मदत केली कशी कशी मदत केली हा गजर आता म्हणणार आहे. चाल तीच जवळजवळ सारखीच आहे कारण कुठचंही कार्य करायचं म्हणजे सहकार्य लागतं. एकट्या 2 हाताने हे होणार नाही. 4 हात म्हणजे अनेक हाताने मदत ज्यावेळी होते त्यावेळी हा मोठा कार्यक्रम होतो. आज या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हा मठ बांधण्यासाठी मदत केलेली आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी कोणी 7 किलो चवळी दिली, 30 किलो तांदूळ दिले. यांची नाव गुडेकर म्हणून कोणतरी 7 किलो चवळी दिली, 30 किलो तांदूळ दिले का नाही. असे बऱ्याच लोकांनी आमच्या परब बुवानी परब कॅटरर्स यांनी 20 किलो जिलेबी दिली. खरंच या सर्वांसाठी टाळ्या होऊन जातो. असे अनेक मतदार मदत करणार आहेत. आणि इथे बघा आज इथे पाण्याची व्यवस्था कोणी आहे मला नाव माहित नाही पण खरोखरच इथे बिसलेरी पाणी आपल्या नशिबात बघा. इथे नाही तर गावच्या विहिरीचं पाणी प्यायला आजकाल सांगता येत नाही हो. 5 वर्षापूर्वी कोरोना येऊन गेला आणि मध्ये मध्ये एक प्रसंग होऊन गेले म्हणून यात ही दक्षता म्हणून त्यांनी आपल्या बिसलेरी पाण्याची व्यवस्था केली बघ. मालवण तालुक्यात वरच्या गुरामवाडीचं मालवण तालुक्यात वरच्या गुरामवाडीचं नाव झालंय मोठं बघा. तर या मठामुळे सगळ्यांनी ह्या मठामध्ये येऊन परमेश्वराची त्या समर्थांची प्रार्थना करा कारण नशिबानं तुम्ही आहात. कारण तिथे मठ स्थापन केला कोणी त्या गुलामांनी आणि म्हणूनच त्या गुलाम महाराजांचं बरोबर मानावे थोडेच आहेत. आभार मानत आहेत कारण नशिबानं आहात तुम्ही तर इथे हा मठ झालाय म्हणून म्हणतो बघा. मालवण तालुक्यात वरच्या गुरामवाडीचं नाव झालंय मोठं. मालवण तालुक्यात वरच्या गुरामवाडीचं नाव झालंय मोठं. ब्राह्मण नायक श्री
स्वामी समर्थ शेवटने बांधला स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ शेवटने बांधला स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ शेवटने बांधला स्वामी समर्थ मालवण तालुक्यात वंजारा वाईचं नाव झालं आहे मोठं. मालवण तालुक्यात वंजारा वाईचं नाव झालं आहे मोठं. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठाधिपती संतोष गुराम मठाधिपती संतोष गुराम आणि सौगीता संतोष गुराम आणि सौगीता संतोष गुराम आणि सौगीता मठाधिपती संतोष गुराम आणि सौगीता संतोष गुराम मार्बलची मूर्ती ज्यानी दिली ते काका श्री संतोष गुराम ते अशोक गुराम मार्बलची ज्यानी दिली मूर्ती ते काका श्री अशोक गुराम मुंबई मध्ये आरे पालिता मुंबई मध्ये आरे कोलिता स्वामी समर्थाचा आहे मठ ब्रह्मांड नायक साहेबाची स्वामीची दिली मूर्ती ते दत्तराम राजाराम गुराम साहेबाची ज्यांनी मूर्ती दिली ते दत्ताराम राजाराम गुराम आणि पुढे बघा दत्त महाराजांची दिली मूर्ती ते संतोष दत्तात्रय गुराम दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती दिली आहे बघा स्वामी समर्थाच्या बाजूला एक दत्त महाराज आहेत गणेश मूर्ती सुद्धा आहे म्हणून म्हणतो बघा किरण परवांच्या गणेश मूर्तीना किरण परवांच्या गणेश मूर्तीला वाढविला मठाचा ताट ब्रह्मांड नायक ज्ञानी स्वामींच्या दिल्या बाजूला ते संजय भिडभावकर ज्ञानी स्वामींच्या दिल्या बाजूला ते संजय भिडभावकर सुभाष कोकणी अरुण गुराम आनंद उप आनंद उर्फ पप्पू वराडकर विनय गावकरांचं मोठं योगदान विनय गावकरांचं मोठं योगदान त्यांचं गांधी हॉटेल कुमार माट ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ शेवटचे ब्रह्मांड नायक स्वामी ब्रह्मांड नायक स्वामी हेमंत प्रधानी दिली दणपेटी झाडू बायकाच मदत मोठी हेमंत प्रधानी दिली दणपेटी आणि सुभाष लाडू बायकाची मदत मोठी म्हणून म्हणतो बघा सुभाष लाडू बायकाची मदत मोठी तसेच शिकवताना माहितीसाठी
यशस्वी गोटलकर मस्तीसाठी हे मंडळगंकर अण्णा गुराम हे मंडळगंकर अण्णा गुराम संतोष साठेकर आणि शेठ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ वंदते नानाने राजेश बरोळेकर विलास विश्राम देऊळकर नाना बरोळेकर राजेश बरोळेकर विलास विश्राम देऊळकर यांनी अशी मदत केली आहे म्हणून यांची नाव आहेत बघा विलास विश्राम देऊळकर संतोषनाथा कुडाळकर अशोक कबीरमुळे मंगेश आचरेकर अशोक वीरमुळे मंगे आचरेकर तात्या मागो संत डावळे तात्या मागो संत डावळे तात्या मागो संत डावळे तुला गुरमत लागलं ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ विलासरामानी रवी कदम प्रकाश पाठक दर्शन मेडबावकर प्रकाश पाठक दर्शन मेडबावकर प्रणव जनरल स्टोर नाक्यावरचा खास प्रणव जनरल स्टोर तसेच साहेब कृषी पेनकर खालची गुरामाडी खालची गुरामाडी वरची गुरामाडी खालची गुरामाडी सर्वांचं सहकार्य आहे मोठं ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ शिवाजी बऱ्याच जणांची नाव घेतली आणि कोणतं नाव राहिलं असेल चुकून तर माफ करा कारण मला जेवढी नावं समजली तेवढ्याच त्या गाण्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पुढे बघा महादेव मळे मुळे मीना मळे महादेव मळे मीना मळे तसेच अक्षय भावकर तसेच अक्षय भावकर प्रकाश बोत्रे बाबू कुडाळकर प्रकाश बोत्रे बाबू कुडाळकर आणि साथीला कट्टा बाजारपेठ
समर्थ स्वामी स्वामी समर्थांच्या आघाडीला तिने जगात बोलवाला भीती तुम्हाला हवी कशाला स्वामींचा आशीर्वाद असा पाटीला चंद्रकांता पवनकारी गो चंद्रकांता वंदनकारी गो स्वामी राया गावी तुम्हाला भेट ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रयत्न केला कारण सगळ्यांची नावं आणि एवढं घेणं म्हणजे सोपं नसतं तुम्हाला सर्वांना माहित आहे घेण्याचा प्रयत्न केला बुवांची पण बारी व्हायची आहे गजर घेतोय भेट द्या मला स्वामी समर्था राघव कृष्ण श्री दत्ता भेट द्या मला स्वामी समर्था राघव कृष्ण श्री दत्ता भेट द्या
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ तेज आनंदाचे धाम रे, आनंदाचे धाम रे, गावाचे नाम रे, आनंदाचे धाम रे, गावाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. मुखी नाम गातो आम्ही स्वामी समर्थांचे, मुखी नाम गातो आम्ही स्वामी
समर्थांचे कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सांगताते. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सांगताते. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सांगताते. मुखी नाव गातो आम्ही स्वामी समर्थांचे. मुखी नाव गातो आम्ही स्वामी समर्थांचे. कोणी निंदा कोणी आम्हा सांगताते. स्वामी तुमचे स्वामी तुमच्या कीर्ती सांगू उपकार. स्वामी तुमच्या कीर्ती सांगू उपकार. स्वामी तुमचे कीर्ती सांगू उपकार. हे स्वामी तुमच्या कीर्ती सांगू उपकार. देह दिला मानवाचा तुम्हीच शिल्पकार. देह दिला मानवाचा तुम्हीच शिल्पकार. देह दिला मानवाचा तुमचा शिल्पकार. देह दिला मानवाचा तुमचा शिल्पकार. तुम्हा कृपेमुळे झाले. तुम्हा कृपेमुळे झाले. तुम्हा कृपेमुळे झाले. तुम्हा कृपेमुळे झाले. तुम्हा कृपेमुळे झाले सार्थक जन्माचे. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सांगताते. आम्हा सांगताते. उदंड सिधाले जन्मोनिया मेले. उदंड सिधाले जन्मोनिया मेले. झाले जन्मोनिया मेले. झाले जन्मोनिया मेले. राव आणि रंग होऊन गेले. राव आणि रंग होऊन गेले. भेद नाही तुमच्या ठाई. 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 नाम घेतवाते. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सांगताते. तिन्ही लोकी होतो तुमचा जय जयकार. तिन्ही लोकी होतो तुमचा जय जयकार. किती लोकी होतो तुमचा जय जयकार. किती लोकी होतो होतो तुमचा जय जयकार. रंगल्या गांधल्या भक्तांचा आधार. रंगल्या गांधल्या भक्तांचा आधार. रंगल्या गंधाल्या भक्तांचा आधार. रंगल्या गंधाल्या भक्तांचा आधार. हात जोडून वंदन तुम्हा. 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 सहदेव सुधारे. कोणी निंदा कोणी मुखी नाम गातो आम्ही स्वामी समर्थांचे. मुखी नाम गातो आम्ही स्वामी समर्थांचे.
आम्ही कसं सांगणार त्यांना कळायला नाही. सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, सांग यशोदे, सांग यशोदे, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेड लावलंय गोकुळाला, 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 सांग यशोदे, सांग यशोदे, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेड येतोय बरा दुपारी आणि छेडतोय गोकुळ जंगारी, छेडतोय गोकुळ जंगारी, छेडतोय गोकुळ जंगारी, तुझ्या कृष्णाची मी जागवारी, चोरी करून वरती दोरी, चोरी करून वरती दोरी, वेळ काढ, वेळ काढ, वेळ काढ, काय नाही आला, यशोदे, यशोदे, यशोदे तुझ्या कृष्णाला, कल्याणे कमाल केली, सगळी पोर जमून आणली, सगळी पोर जमून आणली, सगळी पोर जमून आणली, पोर वस्त्रानं सोडून दिली, सारी पोर रणमाळ झाली, सारी पोर रणमाळ झाली, सारी पोर रणमाळ झाली, ह्याला बांधून, ह्याला बांधून, ह्याला बांधून ठेव कोळाला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे, सांग यशोदे, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, या गोकुळाला, तुझ्या कृष्णाला, खेळतोय चेंडू लगोरी, नाही म्हणे आऊट झालं तरी, नाही म्हणे आऊट झालं तरी, नाही म्हणे आऊट झालं तरी, काया बायांची करतो मस्करी, त्यांच्या पदराला हळूच धरी, त्यांच्या पदराला हळूच धरी, खेळ खेळतोय, खेळ खेळतोय, खेळ खेळतोय गोपाळ काला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे, सांग यशोदे, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, करतोय कणा गोडी, राजे संगे जमली जोडी, राजे संगे जमली जोडी, राजे संगे जमली जोडी, जरी माझ्या याने मोडी, त्याची सर्वांना लागली गोडी, त्याची सर्वांना लागली गोडी, त्याची सर्वांना लागली गोडी, चंद्रकांत, चंद्रकांत, चंद्रकांत विधी गोपाळाला, वेळ लावलंय या गोकुळाला, या गोकुळाला, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेळ लावलंय या गोकुळाला, सांग यशोदे, सांग यशोदे, सांग यशोदे तुझ्या कृष्णाला, वेळ लावलंय या गोकुळाला,
नारायण करावडे बुवा यांच्याकडून दोन्ही पखवाज वादक आणि तबला वादक दोघांनाही 100 दिले आहेत. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. प्रसिद्ध बुवा नारायण करावडे, कारण ते सुद्धा भांडूप मध्ये काशीराम परभणी शिष्य होते आणि आहेतच अजूनही. इथे गावी भजन करतात, पण भांडूप मध्ये सुद्धा त्यांनी नाव कमवलंय. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पाय. 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 मजला ठाव द्यावा पाय. मजला ठाव द्यावा पाय. मजला ठाव द्यावा पाय. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पाय. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पाय. श्री स्वामी समर्थांचा विजय असो. रंगदेवते माते तुझा विजय असो. या ठिकाणी आमची पहिली बारी संपलेली आहे.